डीएड डीटीएड सुशिक्षित बेरोजगार कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे। डीएड डीटीएड सुशिक्षित बेरोजगारांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मानधन तत्वावर लवकरच नोकरीत रुजू करण्यासाठीचे प्रयत्न करण्याचा निर्धार या समितीमार्फत करण्यात आला। शुक्रवारी महात्मा बसवेश्वर महाराज जयंती आणि अक्षय तृतीयेच्या निमित्तानं डीएड डीटीएड सुशिक्षित बेरोजगार कृती समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी आणि संघटनेची स्थापना करण्यात आली। या प्रसंगी हा वरील निर्धार करण्यात आला। या संघटनेची स्थापना करून संघटनेच्या कार्यास प्रारंभ म्हणून संघटनेचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी डीएड डीटीएड सुशिक्षित बेरोजगार कृती समिती महाराष्ट्र राज्य सचिव डॉक्टर अण्णासाहेब पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले। समितीचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य अरुणा पुजारी यांच्या हस्ते संघटनेच्या फलकाचं उद्घाटन करण्यात आलं। राज्यात डीएड डीटीएड आणि तत्सम शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात असणारे बेरोजगार मोठ्या संख्येने आहेत। त्यांना जिल्हा परिषदमध्ये शिक्षक भरती होत नसल्यानं किंवा नोकरी मिळण्यात काही ना काही अडचणी आणल्या जात असल्यानं त्यांच्यावर बेरोजगार राहण्याशिवाय अन्य पर्याय शिल्लक राहिला नाही। अशा बेरोजगारांमध्ये कमालीचा संताप पसरलाय। त्यांना त्यांच्या हक्काची नोकरी उपलब्ध व्हावी यासाठी संघटनेच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न होणार असल्याचा दिलासा मिळत आहे। आज या बेरोजगार संघटनेची स्थापना आणि कार्यारंभही करण्यात आला। डीएड आणि डीटीएड सुशिक्षित बेरोजगार कृती समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पद्माकर कांबळे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विद्यासागर ढोबळे, अनिल शिंगाडे, रमेश इंगोले यांच्यासह सुशिक्षित बेरोजगार शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या। सुशिक्षित बेरोजगार डीएड आणि डीटीएड च्या आमची कृती समिती स्थापन करण्याचा एकच उद्देश आहे। जी शिक्षक शिकून म्हणजे आता कारखान्यात माल तयार झाल्यावर कसं बाजारपेठ उपलब्ध होत्या तसं बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी आमचा हा लढा आहे। आणि जेवढे शिकून आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात जर 63,000 डीएड आणि डीटीएड शिक्षक आहेत। त्याच्यामुळे आता ते शिकून आता तरी बरेच वर्ष 2009 पासून आपल्या शिक्षण संस्थेत कुठल्याही जिल्हा परिषद असू दे कुठल्याही संस्थेत आपल्याला भरती बंद आहे। त्या अनुषंगाने आम्ही हा लढा उभा केला आहे। त्या लढ्यात जे शिक्षक शिकून तयार झाले त्यांच्यासाठी आपल्याला एक मानधन तत्वावर असेल का असेना किंवा बॉन्ड तत्वावर किंवा 10 ते 15 वर्षे त्यामुळे एक चांगला शिक्षक तयार होईल। आणि तो शिक्षक तयार झाल्यानंतर त्याच्यावर सरकार विचार केलं त्यासाठी आम्ही हा लढा उभा केला आहे। आणि आपल्याला नुसतं जिल्ह्यापुरतं नाही अखंड आपल्याला महाराष्ट्रात हा लढा उभा करायचा आहे। त्यासाठी जे डीएड आणि डीटीएड जे शिक्षक आहेत ज्यांचं पदवी पूर्ण झाली आहे त्यांनी आमच्या कृती समितीशी संपर्क साधला।